कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, तू काय एवढा राग डोक्यात घालून ठेवलायस रे? फक्त तुझ्यामुळे अप्पे। मी काय म्हणते एकदा ऐकून तर घे बस। आजपर्यंत मी फक्त तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐकायचं। इथून पुढे अमोलला कोणी कसं कोणत्या वेळेला सांभाळायचं याचा आपण एक टाइम टेबल बनवू आणि त्याप्रमाणे वेळा ठरवू। तुझं डोकं ठिकाणावर आहे का? दुसरा मार्ग नाही आपल्याकडे आता। तू जरा शांत हो। मी शांतच अप्पे। छोटे सरकार, मला त्यांना आज फ्रेश मध्ये काय झालं ते सांगायचं। अमोल, अरे अमोल बाळा, तुला माँ-बाबांना सांगायचं ना सगळं काय झालं ते? मग माँ-बाबा आहेत ना वरती आहेत, तू वर जाऊन सांग त्यांना सगळं। ओके मोठी माँ। आणि या पोटवर ते घातलं की नाही? हो मोठी माँ, सगळं खाल्लं। जा सांग। आता तुम्ही बघाच रुपाली ते, जर चुकून छोटे सरकारांना कळलं की ते दोघे फक्त त्यांच्यासाठी एकत्र आहेत, तर आता मात्र छोटे सरकारांचा देखील त्यांच्या माँ आणि बाबांवरचा विश्वास उडून जाईल रुपाली ताई। खरंय म्हणा तुझं। आता अमोल पण कंटाळून जाईल त्या दोघांना एकत्र आणता आणता। एकदा का अमोलनी प्रयत्न करणं थांबवलं तर आपण आणि भाऊजी कधीच एकत्र येणार नाही, आणि मग अमोल फक्त माझा, फक्त माझा। अर्जुन, अरे काय चाललंय? थोडं समजून घे ना। बस 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 झालं तेवढं लयच। मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे ना तेवढे प्रयत्न केले, पण मी आता इथून पुढे तुझ्याबरोबर नाही राहू शकत। तुला जर माझ्या मतांचं काय पडलेलंच नसेल ना तर तुझ्याबरोबर राहून तरी काय अर्थ आहे मग? अच्छा, म्हणजे मी आतापर्यंत तुझा विचारच केला नाही असं वाटतंय तुला? हो, नाही केलास माझा विचार तू। तुला फक्त तुझं पडलंय, आणि हा तुझ्या तत्वांना जे योग्य वाटेल ना तेच तू करत आलीस फक्त। म्हणजे अर्जुन, तुला खरंच असं वाटतं की मी माझ्या पुढे अमोलचा पण विचार केला नसेल? कारण मी इतकी वर्ष झाले अमोल सोबत राहतेय, पण मी बाकी कोणाचं सोड, मी स्वतःचा पण विचार केला नाही रे। हा का? होय, मग त्या सरकारला मदत करण्यासाठी अमोलचा जीव धोक्यात का टाकलास तू? अर्जुन, सारखं सारखं ओरडून सांगून झालंय माझं। मी त्याच्या बाबतीत गहाण नव्हते। तू मनी मावशीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मनी मावशी त्याला घेऊन गेल्या होत्या घरात ना। अगं, कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की अप्पे। प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस का? हा? अपर्णा मॅडम, मला बाकी कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही। आता मला फक्त एवढं सांगा की इथून पुढे आपण अमोलला सांभाळायचं कसं, सांगता का? बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करू। तू सांग, अमोलला कोणी कधी सांभाळ? इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना ते फक्त अमोलसाठी असू, अमोलच्या आनंदासाठी असू, त्याचे माँ आणि बाबा म्हणून। इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसलं। काय म्हणतोय मी? आणि अजून एक महत्वाचं, हे जे आपल्यात काय ठरलंय ना ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे। कसल्याही परिस्थितीत त्याला हे कधीच नाही कळलं पाहिजे की आपण त्याच्या आनंदासाठी एकत्र राहतोय। त्याच्यासाठी आनंदी फॅमिली आहे ना, आनंदीच राहिली पाहिजे। मी येडा म्हणून बोलतोय का? मी जे बोलतोय ते कबूल आहे का? बोला काहीतरी। अमोल! 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 अमोल, काय झालं तुला? अमोल, काय काय? बाईक काढ त्याची। अमोल, काय रे? बाळा, अमोल! अमोल! हे बघ, माँ बाबा आले तिकडे। हे बघ अमोल, काय चाललंय अर्जुन याला? अमोल! अमोल! अमोल उठ ना। अमोल! 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 अमोल उठ ना। काय झालं अमोलला? भाऊजी, तो खाली आला होता, त्याला वर कशाला पाठवायचं वहिनी कळत नाही का तेवढं? पण नक्की काय झालं त्यांना अर्जुनला?
चक्कर आली बहुतेक आप्पीने बघितलं त्याला पडलेला. अमोल पटकन डॉक्टरांकडे घेऊन हा हा चल. नाही तुम्ही आता येऊ नका. ते बाहेर सगळेजण फिरायला गेले. ते आले तर पॅनिक होती उगाच. त्यांना सांगा. चल. अमोलला बरं वाटेल ना रे. लाप्पी, त्याला बरं वाटणारच आहे. तू कशाला टेन्शन घेतेस? लवकर बरं वाटेल बघ त्याला आता. काय काळजी करू नको. मला धीर मिळावं म्हणून म्हणतोस. नाही नाही असं नाही काय. मी तसं कशाला म्हणेल. मध्ये त्याला चक्कर आली होती तेवढे आपण तपासणं काही केलं नव्हतं ना. नाही पण हे हवामान बघितलं कसं आहे. मध्येच पाऊस पडतोय, ऊन वारं सुटतंय संध्याकाळचं. वातावरणामुळे पोरांना तसं होतं. आणि पोरं घरात बसतात का बघितलं ना अमोल. आपल्यासारखं नाही ना. ते अजून 8 वर्ष झाले मी त्याच्यासोबत राहते रे. त्याला असा त्रास कधीच नाही झाला. तू बघतोयस ना अशा त्याला किती वेळेला चक्कर आली. मला काळजी वाटते त्याची. 8 वर्षात तो तिकडे एवढं खेळला नाही ना, पडला नाही. इथे एका जागी आहे का त्याचा पाय. चल तसंही काळजी वाटते त्याची खूप. अगं त्याचं काय माहितीये का पे, तो थकला ना की त्याला असं होते बहुतेक. आता आजच बघ ना, ती मीटिंग होती, ती त्यानंतर मित्रांबरोबर खेळला. मला वाटतं त्याला विकनेस येतोय ना पडल्यामुळे जास्त इकडे तिकडं. त्यामुळे झालंय, बाकी नाही काय. हा म्हणजे अमोल दिवसभर थकला असेल. तो आराम करायला रूम मध्येच येतो ना. रूम मध्ये कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे. प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस का. इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसेल आप्पे. अमोल थकला असेल तर तो रूम मध्येच येतो झोपायला. अर्जुन तेव्हा आपण तेव्हा बोलत होतो एकमेकांशी. त्यांनी सगळं ऐकलं आणि मग त्याला चक्कर आली करे. नाही 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 हे असं काय झालं नसेल आप्पे. तुला जे वाटते ते काहीतरी गोष्ट काय. अर्जुन अरे असं कसं म्हणतो. ही शक्यता नाकारण्यासारखी नाहीच. तिने ऐकलं असेल सगळं. अगं पण हे नको ते शंका काय त्या डोक्यात तुझ्या आता. अर्जुन हे बघ त्यांनी टेन्शन घेतलं असेल. मला खरंच असं वाटतंय त्यांनी आपलं ऐकलं. त्यांनी टेन्शन घेतलं त्याचं. तू विसरतोयस का अर्जुन. आपण एकमेकांसोबत राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आपण जे काही बोललो ते त्यांनी ऐकलं असेल. अर्जुन त्यांनी अशा प्रकारे ऐकलं असेल तर अवघड खूप. त्यांनी टेन्शन घेतलं असेल म्हणून तुझ्या नाही 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 असं काही नाही. तू उगाच आहे ना काहीतरी डोक्यात आणू नको. आता ही वेळ आहे का ते सगळा विचार करण्याची. असं काय नाही. तू मला नाही वाटत अमोलने ऐकलं असेल का. नाही ऐकलं नसेल तर चांगलं, पण ऐकलं असेल तर. अमोलला जर हे असं काय ऐकून बरं वाटत नसेल तर मी स्वतःला कसं माफ करू. नियती आता काय आहे तुझ्या मनात नक्की. आता तर मी तुझ्या माफीचा पण अधिकार गमावलाय अमोल. तू तुझ्या मा आणि बाबाला एकत्र राहण्याला एवढे प्रयत्न केलेस, पण मी आमच्यातला प्रेमाचा धागा नाही टिकवू शकले रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.